नमस्कार. शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. राज्य सरकारने पीक विमा वाटप योजनेचा शुभारंभ केला असून यामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे पुणे, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या महत्त्वपूर्ण योजनेमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने तब्बल 4,19,48,21,306 रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे. तर शेतकऱ्यांसाठी हेडलाईन्स. परभणी जिल्ह्यात पीक विमा वाटपाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. या जिल्ह्यातील 41,970 शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. शासनाने या प्रक्रियेवर गती देण्यासाठी विशेष यंत्रणा उभारली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळणार आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. निवडणुकीपूर्वी ज्या महिलांना या योजनेसाठी अर्ज केला होता त्यांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. पण आता याशिवाय निवडणुकीनंतर ही रक्कम 2,100 रुपयापर्यंत वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आता सरकारने या योजनेत लाभार्थीसाठी पुसून तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे खऱ्या गरजवंत महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचावा हा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. तर शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या. राज्यातील पीक विमा भरू नका, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार असा सवाल मुख्यमंत्री आता नवीन झालेले देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान. असेच नवीन ठळक बातमी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.